नमस्ते, फौजी वाईफ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत। मी बनवणार आहे एकदम खुसखुशीत असे पराठे भोपळ्याचे। ज्यांना आवडत नाही ते पण आवडीने खातील असे पराठे बनवायचे। यासाठी साहित्य काय काय घेतले ते बघूया। 2 छोटे कोवळे दुधी भोपळे घेतलेत। यासाठी 2 कांदे घेतलेत। थोडीशी कोथिंबीर घेतली। 1 छोटी वाटी गरम केलेलं तेल घेतलंय। 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटीला थोडंसं कमी बेसन पीठ घेतलंय आणि तांदळाचं पीठ घेतले पाऊण वाटी। 1 चम्मच हळद घ्यायची, 1 चम्मच लाल तिखट घ्यायचं आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं। 2 ते 3 लसणच्या पाकळ्या घ्यायच्या। सर्वात पहिले दुधी भोपळा हा कट करून घ्यायचा, किसून घ्यायचा। हा कोवळा असल्यामुळे याची वरची साल काढणार नाहीये मी। आणि कांदेही कट करून घ्यायचे बारीक। भोपळा किसून झालाय, यामध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं। किसल्यानंतर भोपळा हा काळा पडतो पण धुवायचा नाही। धुतल्यामुळे व्हिटॅमिन निघून जातात त्याच्यातले। कांदा टाकून घ्यायचा, कोथिंबीर टाकून घ्यायची। यामध्ये थोडीशी मी कस्तुरी मेथी घालणार आहे। तुमच्याकडे असेल तर टाका, नाहीतर स्किप पण करू शकता। तेलाचं मोहन देऊन भिजून घ्यायचं। यामध्ये पाण्याची गरज पडत नाही, पाणी टाकायचंच नाही। सुरुवातीला वाटतं पाण्याची गरज आहे, पण पाणी वापरायची गरज पडत नाही याच्यामध्ये। असंच पीठ मळून घ्यायचं। तुम्ही जर जास्त प्रमाणात पीठ वापरत असेल तरच पाणी टाकू शकता, अन्यथा पाणी टाकायची गरज पडत नाही। हे परफेक्ट प्रमाण आहे हे। पीठ भिजवून घेतलंय। यासाठी एक कापड घ्यायचं, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि गोळा करून हे असं थापून घ्यायचं। वरतून पाण्याचा हात घ्या किंवा तेल लावा, त्याला हाताला चिटकत नाही मग। तवा ठेवलाय गरम करायला। पराठा टाकून घ्यायचा, त्याला चांगला सोनेरी कलर येईपर्यंत फ्राय होऊ द्यायचा, तेल किंवा तूप टाकून। तो भाजेपर्यंत खाली दुसरा पराठा बनवून घेते। सर्वच पराठे बनवून झाले। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये। जय जिजाऊ।